हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी राहुल नाईकडे सर या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिपार्टमेंट PSI 1998 पासून ते 2017 पर्यंत ज्या परीक्षा झाल्या या पेपरमध्ये मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब या टॉपिक वरती जे प्रश्न विचारले आहेत, तर या सर्व प्रश्नांचा आपण या व्हिडिओमध्ये अनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो, जरी हे प्रश्न हे डिपार्टमेंट PSI परीक्षेमधले असले तरी पण डिपार्टमेंट PSI ही जी परीक्षा आहे तर ही सुद्धा MPSC कडूनच कंडक्ट केली जाते. आणि मी मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगितलं आहे. MPSC ची कोणतीही परीक्षा असेल, मग तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय, कंबाईन ग्रुप बी ची तयारी करताय, ग्रुप सी ची तयारी करताय, किंवा त्याच्यामध्ये जे आहे तर आता MPSC फॉरेस्ट असेल किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करताय किंवा डिपार्टमेंट PSI ची तयारी करताय, तर डिअर फ्रेंड्स, आपल्याला हे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न आपल्याला दुसऱ्या परीक्षेसाठी MPSC ज्या परीक्षा कंडक्ट करते त्या परीक्षेसाठी निश्चितच हे उपयोगी पडतात. कारण डिपार्टमेंट PSI च्या परीक्षेमध्ये बरेच प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न हे कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी किंवा त्याच्यानंतर राज्यसेवेच्या पेपर मधले बरेच क्वेश्चन्स आपल्याला असतात, किंवा त्याच धर्तीवरती त्याच लेवलवरती प्रश्न आपल्याला या ठिकाणी जे आहेत तर हे विचारले जातात. जरी याच्यामध्ये जे थोडीशी काठिण्य पातळी जी आहे तर ही डिपार्टमेंट PSI च्या लेवलने जरी असली तरी सुद्धा याच्यामध्ये जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न आपल्याला, जर आपण कंबाईन ग्रुप बी ची तयारी करत असाल, ग्रुप सी ची तयारी करत असाल किंवा सरळ सेवेची तयारी करत असाल, या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हे प्रश्न जे आहेत तर हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आणि निश्चितच उपयोगी असणार आहेत. तर त्यामुळे डिअर फ्रेंड्स, मी जरी सुरुवातीला डिपार्टमेंट PSI च्या पेपर मधले प्रश्न घेतो असं जरी या ठिकाणी म्हटलं असतं तरी सुद्धा हे सर्वांसाठीच हे प्रश्न जे आहेत तर हे प्रश्न निश्चितच महत्वाचे आहेत. चला तर मग आपण या ठिकाणी MPSC ने डिपार्टमेंट PSI परीक्षेमध्ये नेमकं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब या टॉपिक वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत तर हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण फक्त ही जी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, टॉपिक वाईज अनालिसिस व्हिडिओ सिरीज जी सुरू केली आहे, तर या सिरीज मध्ये आपण जे प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं आपण डिटेलमध्ये अनालिसिस करत आहोत. तर या व्हिडिओ सिरीज मध्ये आपल्या सर्वांना माहितच आहे, आपण प्रत्येक प्रश्न जो आहे तर तो कोणत्या नियमावरती विचारलाय, कशा पद्धतीने विचारलाय, हे सगळ्या गोष्टीच आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये घेत असतो. चला तर मग आपण मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब या टॉपिक वरती नेमकं प्रश्न कशा स्वरूपात विचारले आहेत तर ते आपण त्याचा अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर बघा, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब, सुरुवातीला आपण या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब संदर्भात काही बेसिक गोष्टी आपण घेऊ. तर डिअर फ्रेंड्स, आपण जे क्लासमध्ये मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब हा टॉपिक शिकवला किंवा शिकवतो, यामध्ये आपण प्रत्येक शब्दासंदर्भात आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेत असतोय. आता आपण या ठिकाणी काय करतोय, अनालिसिस करतोय, त्याच्यामुळे प्रत्येक शब्द मी या ठिकाणी लगेच चला कॅनचा की आपण घेणार नाही, तर या ठिकाणी प्रश्नामध्ये जे विचारलं आहे तर ते मात्र आपण डिटेलमध्ये डीपमध्ये घेणार आहोत. तर बघा, तरी सुद्धा मी या ठिकाणी काय करत असतोय, प्रत्येक टॉपिक संदर्भात जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या ठिकाणी प्रत्येक टॉपिक संदर्भाच्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते आपण घेत असतोय. लक्ष द्या, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे असतात तर यांचा बेसिक आणि पहिला नियम महत्वाचा आहे तर तो आहे, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर साधारणतः क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. 2018चा कंबाईन ग्रुप बी चा पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न स्पॉट द एरर साठी विचारला होता आणि त्या ठिकाणी 2 वाक्य दिले होते. त्याच्यामध्ये एका वाक्यामध्ये असं एका वाक्यामध्ये जे आहे तर एका वाक्यामध्ये असं दिलं होतं, मस्ट पेड. तर बघा, त्याच्यामुळे हा नियम किती महत्वाचा आहे लक्षात येत आहे तुम्हाला. काही डिअर फ्रेंड्स, मी बॅच मध्ये शिकवत असताना पण विद्यार्थ्यांना हे सांगत असतोय, MPSC ची असू दे किंवा कोणतीही परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये 80% असे प्रश्न असतात की तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ जरी नाही समजला तरी पण तुम्ही उत्तर काढू शकता. तर आता हा बेसिक नियम लक्षात ठेवायचा आहे, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप वापरतात, V1 वापरतात. आणि कंबाईन ग्रुप बी 2018चा जो MPSC चा पेपर झाला, या पेपरमध्ये अशा प्रकारे वाक्य दिलं होतं. मग हे बरोबर आहे का, तर हे बरोबर नाही. तर इथं काय पाहिजे होतं डिअर फ्रेंड्स, मस्ट पे पाहिजे होतं. तर हे अशा प्रकारे आपण काय करू शकतोय, जर आपला नियम परफेक्ट असेल तर तुम्ही सहज उत्तर काय करू शकताय, काढू शकता, आणि ते पण खूप कमी वेळेमध्ये आपण करेक्ट उत्तर सांगू शकतो आणि काढू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. नंबर 1
मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्या क्रियापदाला यस, ईएस, आयईएस, ईडी म्हणा किंवा आयएनजी प्रत्यय असते कोणताही प्रत्यय या ठिकाणी वापरत नाहीत. हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे डिअर फ्रेंड्स. मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप असतंय आणि त्याच्यानंतर ह्याच्यानंतर जे क्रियापद येतं त्या क्रियापदाला कधीच यस, ईएस, आयएस प्रत्यय वापरला जात नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा बेसिक. आणि जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतात तर हे सगळे मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे आपण कशासाठी यूज करतोय, मग परमिशन द्यायची असेल, परमिशन घ्यायची असेल, ॲबिलिटी दाखवायची असेल किंवा त्याच्यानंतर स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजेच काय या ठिकाणी आपण म्हणतोय जे कर्तव्य आहेत तर हे कर्तव्य आपल्याला दाखवण्यासाठी आपण काय करतो, यूज करतो. चला ठीक आहे, मग आपण क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले तर आपण तेच प्रश्न या ठिकाणी घेऊ. बेसिक तुम्हाला सांगितलं. चला तर बघा या ठिकाणी काय केलंय, यू कॅन गो नाव या कॅनला अंडरलाईन केलं आहे आणि प्रश्न असा विचारलाय या कॅन मधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय, या कॅन मधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय, मॉडल ऑक्झिलरी वर्ब कशा प्रकारचा अर्थ व्यक्त करते. तर या लक्षात द्या, कॅन, यू कॅन गो नाव, तू आता जाऊ शकतोस. म्हणजे याच्यामधून काय केलेलं आहे डिअर फ्रेंड्स, परवानगी दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी परमिशन व्यक्त होते, म्हणून याचं उत्तर 1 नंबर आहे. पॉसिबिलिटी म्हणजेच या ठिकाणी शक्यता, ॲबिलिटी म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या, ॲबिलिटी म्हणजेच क्षमता, रिक्वेस्ट म्हणजे विनंती. आता कॅन मधून ॲबिलिटी पण व्यक्त केली जाते, परंतु हेच महत्वाचं आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब वरती प्रश्न त्यामुळे अशा प्रकारे विचारले जातात, त्यासाठी आपल्या डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. कॅन जे आहे तर कॅन हे ॲबिलिटी दाखवण्यासाठी पण वापरतात, परंतु नेमकं त्या वाक्यामध्ये त्याचा अर्थ काय होतोय त्याच्यानुसार ठरवायचं की त्या वाक्याचा किंवा त्या कॅन असेल किंवा प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल त्याचा नेमका मिनिंग काय होतोय, त्या वाक्याच्या ह्याच्या वाक्यामध्ये नेमकं कुठल्या उद्देशाने वापरले त्यानुसार ठरवायचं. क्लिअर. चला तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर डिअर फ्रेंड्स काय आहे, 1 नंबर. आता दुसरा प्रश्न जरी यांनी विचारलाय, लक्ष द्या, चूज द सेंटेन्स विथ करेक्ट यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरी. आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स जरी मॉडल ऑक्झिलरी वर्ब वरती प्रश्न विचारला असता तरी पण मला असं म्हणायचं डिअर फ्रेंड्स, हा जो एरर आहे तर हा एरर मला तर मॉडल ऑक्झिलरी वर्ब वरती वाटत. याच्यामध्ये एरर जो आहे तर हा एरर हा यावरती आहे. मच ऑफ हा जो शब्द आहे तर यांच्यावरती, यांच्या यूज वरती या वाक्यामध्ये खरं पाहता एरर आहे डिअर फ्रेंड्स. शी डिडंट ईट मच ऑफ ब्रेकफास्ट अँड यू कांट सी मच ऑफ ए कंट्री इन अ वीक. मग या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहेत का, तर नाही डिअर फ्रेंड्स, दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. आता खरं पाहता लक्ष द्या, हे वाक्य जे तर हे वाक्य बरोबर आहे, कोणतं हे वाक्य, मात्र ज्यावेळेस आपण काय करतोय मच ऑफ वापरतो त्यावेळेस काय केलं जाते, साधारणतः द आर्टिकल वापरलं जातं. काय वापरतात, द आर्टिकल वापरतात. आता काही एक याच्यामध्ये जे आहे तर डिअर फ्रेंड्स तर हे वाक्य का चुकलं आहे तर लक्ष द्या या ठिकाणी, शी डिडंट ईट मच ऑफ ब्रेकफास्ट, या ठिकाणी वाक्य कसं पाहिजे होतं, शी डिडंट ईट मच ब्रेकफास्ट, नॉट ऑफ. इथं ऑफ ची गरज नाही. या ठिकाणी यू कांट सी मच ऑफ, यू कांट सी मच ऑफ अ कंट्री इन अ वीक, या ठिकाणी हे मच ऑफ बरोबर आहे, परंतु या ठिकाणी द आर्टिकल असायला पाहिजे, कारण आपण वन ऑफ, इच ऑफ, आयदर ऑफ नंतर जे नाउन येतं त्यापूर्वी आपण द आर्टिकल वापरतोय, म्हणून या ठिकाणी उत्तर जे आहे उत्तर हे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, इंडिकेट ॲबिलिटी. आता खरं पाहता लक्ष द्या, ॲबिलिटी जे आहे तर ॲबिलिटी दाखवण्यासाठी कुठला शब्द वापरतो आपण, कॅन. कॅन जे आहे तर कॅन हे ॲबिलिटी दाखवण्यासाठी वापरतो, कॅन आणि कुड दोन्ही शब्द. परंतु कॅन जे आहे तर कॅन हे काय करतात, प्रेझेंट ॲबिलिटी दाखवण्यासाठी वापरतात. काय, प्रेझेंट ॲबिलिटी दाखवण्यासाठी वापरतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये खरं पाहता तसं काय उल्लेख केलेला नाही, परंतु फक्त ॲबिलिटी दाखवण्यासाठी कुठला शब्द वापरला जातोय तर ते आहे लक्षात डिअर फ्रेंड्स कॅन, म्हणून या ठिकाणी काय 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. मे जे आहे तर मे हे ॲबिलिटी दाखवत नाही, विल पण नाही, कुड दाखवते पण ते पास्ट ॲबिलिटी दाखवत आहे. या ठिकाणी याचं उत्तर आहे 4 नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. याच्यामध्ये नेमकं वाक्य कोणतं बरोबर आहे असा प्रश्न विचारला आहे. यू आउट हॅव हेल्प हिम, जे यू ऑट हॅव हेल्प हिम. आता हे जे ऑट आहे लक्ष द्या, आपल्या लक्षातच ठेवायचंय, ऑट सोबत काय वापरतो आपण, ऑट टू. आपण काय म्हणतोय, ऑट टू वाचतंय, ऑट टू ह्याच्यासोबत वापरलं जात आहे. ठीक आहे.
तर डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये हे बरोबर आहे का नाही? यू हॅव ऑट टू हेल्प, या ठिकाणी चुकीचं वापरलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यू ऑट हॅव टू हेल्प हिम, या ठिकाणी ऑट वापरलेला आहे, त्याच्यानंतर हॅव वापरले, त्याच्यानंतर टू वापरला आहे, म्हणजे या ठिकाणी चुकीचं आहे. लक्षात ठेवायचंय हे ऑट टू ओ यू हे जे आहे हे ऑट टू जे आहे, तर हे ऑट टू आपण काय करतोय सोबतच यूज करतोय डिअर फ्रेंड्स. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पण बरोबर नाही. तर हे यू ऑट टू हॅव हेल्प हिम, या ठिकाणी हे बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी ऑट टू च्या नंतर नेहमी साधारणतः लक्ष द्या, आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. काय वापरतो? V1 वापरतो. परंतु जसं आपण कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव च्या नंतर V3 वापरतो, हे कुड हॅव प्लस V3 जसं वापरतो, तसं ऑट टू हॅव च्या नंतर आपण V3 वापरू शकतोय. ऑट टू हॅव च्या नंतर आपण V3 यूज करतो. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे. म्हणजे डिअर फ्रेंड्स मला असं सांगायचंय, ह्या मोडल ऑब्जेक्ट व्हर्ब नंतर आपण V1 तर वापरतोयच, परंतु आणखी एक लक्षात काय ठेवायचंय, हे कुड हॅव, काय कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, म्हणजे ज्या आपण ठिकाणी हॅव येत आहे, मस्ट हॅव, ऑट टू हॅव, तर या सगळ्यांच्या नंतर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स काय वापरायचंय, आपण V3 वापरतोय. या सर्वांच्या नंतर आपण V3 वापरतोय ज्यावेळेस हॅव येते त्यावेळेस. इथं कुड हॅव प्लस V3, 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 V3 आणि V3 कधी हॅव आल्याच्या नंतर. पण काही वेळेस लक्ष द्या, या ठिकाणी हॅव द्या तर हॅव हे सुद्धा मेन वर्ब म्हणून वापरतात काही वेळेस. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं कुड हॅवच्या नंतर वर्ब जर वापरायचा असेल तर कुड हॅवच्या नंतर V3, वुड हॅवच्या नंतर V3, शुड हॅवच्या नंतर V3, मस्ट हॅवच्या नंतर V3, ऑट टू हॅवच्या नंतर V3 आणि माइट हॅवच्या नंतर सुद्धा V3 आपण वापरतो. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे चिल्ड्रन, या ठिकाणी सूचना काय दिली आपण अगोदर रीड करू. करेक्ट मोडल ऑक्झिलरी वर्ब वापरायला सांगितलंय. मग मुलांनी डॅश डॅश ओबे देअर पॅरेंट्स, म्हणजे त्यांच्या आई वडिलांची किंवा पालकांच्या आज्ञा पाळायला पाहिजेत. मग आज्ञा पाळायला पाहिजेत म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी शुड वापरतोय, कारण शुडचा अर्थ काय होतो, एखादी क्रिया करायला पाहिजे या अर्थाने आपण वापरतो. आणि शुड हे ऍडवाइस किंवा सजेशन देण्यासाठी वापरतात. मे म्हणजेच कदाचित, कुड जे आहे तर कुड हे एखादा व्यक्ती काहीतरी करू शकला म्हणायचं असं त्यासाठी, आणि उड जे आहे तर उड हे विलचं आपण उड जे आहे तर उड हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये वापरतो, आणि उड जे आहे तर आपण हे करेल या अर्थाने सुद्धा आपण यूज करतो. बी वेअर, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. काही वेळेस कन्फ्युजन होते असं केल्याच्या नंतर, म्हणून त्याचं उत्तर 4 नंबर. बी वेअर लेस्ट समथिंग वर्ड्स टू यू. आता या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे लेस्ट खूप महत्वाचा नियम आहे. लेस्ट जर आलं की लेसच्या वाक्यामध्ये लक्षात कधीही ठेवायचंय, जर लेसने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये क्लॉज असेल तर त्यामध्ये शुड प्लस V1 वापरतात. लक्षात ठेवायचंय शुड प्लस V1, आणि शुड प्लस V1 तर वापरायचंच आहे, परंतु शुड सोबत नॉट वापरायचं नाही, नकारार्थी त्याला करायचं नाही. काय करायचं नाही? नकारार्थी करायचं नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला करेक्ट सेंटेन्स साठी प्रश्न विचारतात, मग 4 वाक्य देतात, एका वाक्यामध्ये मग लेस प्लस शुड प्लस V1 असते, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये लेस प्लस शुड पण असते, पण त्याच्यानंतर शुड नॉट प्लस V1 असते. तर लेस्ट वापरल्यानंतर शुड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरायचं, परंतु त्यासोबत शुड सोबत नॉट वापरायचं नाही. मग या ठिकाणी कुठलं बरोबर आहे डिअर फ्रेंड्स? लेस्ट म्हणलं की शुड प्लस V1 वापरायचं, शुड प्लस V1 लक्षात ठेवायचं, शुड प्लस V1. चला ठीक आहे, नेक्स्ट आहे 7वा प्रश्न बघा. नीड नॉट संदर्भातला प्रश्न आहे, नीड नॉट संदर्भातला. ठीक आहे, आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे डिअर फ्रेंड्स. तर ज्यावेळेस आपल्याला नॉट वापरायचं आहे, लक्ष द्या, नॉट वापरायचंय त्यावेळेस काय करायचंय, डायरेक्ट जे मेन मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे त्यालाच काय करायचं, नॉट वापरायचं. मग आता नीड आहे, नीड हे मेन मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब झालं, त्यालाच काय करायचं, डायरेक्ट नॉट वापरायचं. नीड नॉट, नीड नॉट. आपल्याला पुढे प्रश्न असा विचारलेला आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारला जातो,
ought to नॉट फॉर्म कसा असणार आहे किंवा निगेटिव्ह फॉर्म कसा असते ought not to असते. काय असते ought म्हणजे आउट नॉट टू या ठिकाणीचा निगेटिव्ह फॉर्म आहे. नीडचा पण नीड प्लस नॉट निगेटिव्ह फॉर्म हे लक्षात ठेवा. मग आता यू नीड नॉट टू सेंड दोज बुक्स टू मी. मग या ठिकाणी नीड नॉट वापरल्याच्या नंतर लक्ष द्या टू वापरल्याच्या नंतर डायरेक्ट काय करायचंय क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचंय. काय करायचंय क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं हे असतंय. परंतु नीड जर वाक्यामध्ये लक्ष द्या नीड हे दोन प्रकारचं रोल प्ले करते. आपण क्वेश्चन टॅग हा टॉपिक शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं आहे नीड हे मॉडल ऑब्जेक्ट वर्ब म्हणून पण वापरतात आणि नीड हे वर्ब म्हणून पण वापरतात. ज्यावेळी नीडच्या नंतर डायरेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप असेल त्यावेळेस नीडला काय करायचंय मॉडल ऑब्जेक्ट वर्ब म्हणा किंवा हेल्पिंग वर्ब म्हणायचंय. ठीक आहे. आणि ज्या वेळेस नीडच्या नंतर वर्ब नसेल डायरेक्ट काय असेल या ठिकाणी नीडच्या नंतर जर वर्ब नसेल नीड हा शब्द जर मेन वर्ब म्हणून वापरला असेल तर त्या ठिकाणी नीड प्लस टू प्लस V1 वापरतात. पण आपल्याला या ठिकाणी लक्ष द्या निगेटिव्ह फॉर्म करायचा असेल तर काय करतो आपण नीड नॉट प्लस V1 म्हणजे कसं लक्ष द्या. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. नीड नॉट गो आपण असं करतो. काय म्हणतोय नीड नॉट गो म्हणतो म्हणजे हे बरोबर आहे. नीड नॉट गो हे बरोबर आहे. हे आपण असं करत नाही. नीड नॉट टू गो हे असं चुकीचं आहे डिअर फ्रेंड्स. कारण नीड जर मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून वापरला असेल तर पुन्हा टू वापरायची गरज नाही. कारण आपण नीडच्या नंतर काय करतोय जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतात तर त्यांच्यानंतर डायरेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचंय. त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरायचा नाही. डायरेक्ट V1 वापरायचंय. मुख्य क्रियापद वापरायचं आहे. हे इन्फिनिटिव्ह आहे असं वापरायचं नाही. जर आपल्याला या ठिकाणी वर्ब म्हणून वापरलं असेल हे नीड टू गो असं जर असेल ना वाक्यामध्ये आणि याला जर आपण निगेटिव्ह फॉर्म करायचं असेल तर ते काय असतंय डोंट नीड टू गो म्हणजे या ठिकाणी जे आहे तर हे टू गो जे आहे तर हे टू गो हे इन्फिनिटिव्ह आहे. पण या वाक्यामध्ये मेन क्रियापद कोणतं आहे तर हे नीड हे क्रियापद आहे. मग लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स नीड जर मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून वापरला असेल तर त्यानंतर आपण नॉट वापरतोय आणि नॉट वापरल्याच्या नंतर काय करायचंय V1 वापरायचंय. टू प्लस V1 वापरायचं नाही. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय हे नीड नॉट वापरलंय म्हणजे नीड हे वाक्यामध्ये वर्ब म्हणून वापरलेलं आहे. लक्ष द्या पुन्हा एकदा सांगतोय नीडच्या नंतर जर डायरेक्ट वर्ब असेल तर नीडला काय म्हणायचंय हेल्पिंग वर्ब म्हणायचंय किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणायचंय. आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून जर वापरला असेल तर आपल्याला नकारार्थी करताना डायरेक्ट काय करायचंय नॉट वापरायचं आणि त्याच्यानंतर नॉट प्लस V1 वापरायचे. टू प्लस V1 वापरायचं नाही. इन्फिनिटिव्ह वापरायचं नाही. मग या ठिकाणी नीड आहे आणि त्याच्यामध्ये सेंड हे क्रियापद आहे. काय आहे सेंड हे वर्ब आहे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स नीड नॉट टू सेंड असं होईल का नाही होणार. त्याच्यानंतर यू नीड नॉट टू सेंडिंग टूच्या नंतर काय केलंय आता लक्ष द्या नीड हे वर्ब मॉडल ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलंय. नॉट वापरल्याच्या नंतर काय असायला पाहिजे डायरेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप असायला पाहिजे. हे पण चुकीचं आहे. इथं यू नीड नॉट टू सेंडेड इथं टू वापरलंय आणि त्याच्यानंतर सेंडचं इथं V2 वापरलेलं आहे. आता खरं पाहता हे V2 पण चुकीचं आहे कारण याचं सेंडचं दुसरं रूप काय असतंय सेंट असतंय. तर या ठिकाणी बघा यू नीड नॉट सेंड दोज बुक्स टू मी या ठिकाणी नीड नॉट आहे आणि डायरेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप आहे. इथं इन्फिनिटिव्ह वापरलेलं नाही म्हणून याचं उत्तर जे आहे ते उत्तर हे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आय वॉज अफ्रेड दॅट इफ आय आस्क्ड हिम अगेन ही डॅश डॅश रिफ्यूज. आता लक्ष द्या या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपल्याला टेन्स ॲग्रीमेंट हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट टॉपिकसाठी टेन्स ॲग्रीमेंट टॉपिकसाठी आणि इथं सुद्धा महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सिंपल नियम काय सांगितलं आहे टेन्स ॲग्रीमेंट संदर्भातला प्रत्येक टॉपिक मध्ये हे येते सारखं. ठीक आहे. तर नियम कोणता आहे ज्यावेळेस असे 2 वाक्य 3 वाक्य दिले जातात हा मेन क्लॉज आहे. त्याच्यानंतर हे एक वाक्य आहे आणखी पुढे एक वाक्य आहे. ज्यावेळेस हे क्लॉजचे वाक्य येतात किंवा वाक्यामध्ये वाक्य येतात त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स जर एका वाक्याचा किंवा एका क्लॉजचा जर टेन्स हा पास्ट टेन्स असेल
तर दुसऱ्या क्लॉजचा सुद्धा टेन्स हा पास्ट टेन्सच असायला पाहिजे. तिसरं वाक्य असेल तर त्याचा सुद्धा टेन्स हा पास्ट टेन्स असायला पाहिजे. म्हणजे हे वॉज पास्ट टेन्स मध्ये आहे, आस्क हे पास्ट टेन्स मध्ये आहे, म्हणजे इथं सुद्धा काय आलं पाहिजे, पास्ट फॉर्म मध्येच आलं पाहिजे. मग आता लक्षात ठेवायचं आहे, कॅन असेल, मे असेल, माइट असेल, विल असेल. तर डिअर फ्रेंड्स, हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. पहिल्या टॉपिक मध्ये बॅच मध्ये शिकवताना तर आपण डिटेल मध्ये घेतलेलंच आहे. कॅन, मे, शुड आणि मस्ट हे चारही जे शब्द आहेत, हे चारही शब्द काय दाखवतात, एकतर प्रेझेंट दाखवतात आणि काही वेळेस आपण यांना फ्युचर साठी सुद्धा आपण यूज करू शकतोय, फ्युचर साठी सुद्धा. मग पास्ट टेन्स दाखवणारे शब्द कोणते आहेत? पास्ट दाखवणारे शब्द लक्षात ठेवायचे, माइट आहे, कुड आहे, वुड आहे, यूज टू आहे, हॅड आहे. तर हे शब्द काय दाखवतात डिअर फ्रेंड्स? पास्ट दाखवतात. म्हणजे हे शब्द हे मोडल ऑक्झिलरी वर्ब पास्ट इंडिकेट करतात. मग या ठिकाणी पहिलं ऑप्शन कॅन आहे. कॅन काय दाखवते? प्रेझेंट दाखवते. म्हणून या ठिकाणी टेन्स अग्रीमेंट बरोबर होतंय का? नाही. तर या सगळ्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स आहे. मग इथं पण पास्ट टेन्सच मोडल ऑक्झिलरी वर्ब असायला पाहिजे. मे पास्ट टेन्स दाखवते, नाही दाखवत. विल नाही दाखवत. मग याच्यामध्ये पास्ट टेन्स दाखवणं एकच आहे, तर ते म्हणजे हे. आता डिअर फ्रेंड्स, हे नियम तुम्हाला माहित असायला पाहिजेत. कारण जसं आपण टेन्स टॉपिक असेल, टेन्स टॉपिक मध्ये आपण वाक्यामध्ये जे व्हर्ब फॉर्म असते, तर त्या व्हर्ब फॉर्म वरती आपण ओळखू शकतो की नेमकं तिथं इज वापरायचं का हॅज वापरायचं. कारण वाक्यामध्ये जर V3 असेल तर आपण काय करणार, इज वापरणार का नाही, तर हॅज वापरतो. वाक्यामध्ये जर ING असेल तर त्या ठिकाणी आपण इज वापरतोय. पण या ठिकाणी लक्ष द्या, सगळ्याच मोडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर क्रियापदाचं पहिलं रूपच असते. त्याच्यामुळे व्हर्ब फॉर्म वरून आपण ठरवू शकत नाही कॅन वापरायचं का, मे वापरायचं का, कुड. कारण सगळ्यांच्या नंतरच आपण V1 वापरतो. तर या ठिकाणी उत्तर काढण्यासाठी काय महत्वाचं आहे, तर त्या संदर्भातले जे असे नियम आहेत तर ते माहित असायला पाहिजे. तर लक्षात आले सगळ्यांना? तर या ठिकाणी उत्तर आहे माइट. चला नेक्स्ट आहे परमिशन देण्यासाठी. आपण आता शाळेमध्ये असल्यापासून लहानपणापासून आपल्याला माहिती आहे, परमिशन देण्यासाठी आपण काय म्हणतो? परमिशन घेण्यासाठी, परमिशन विचारण्यासाठी मे आय कम इन सर. काय म्हणतो आपण? मे आय कम इन सर. म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स त्याचे उत्तर हे आहे. कॅन आय कम इन पण म्हणतो, पण कॅन आय कम इन हे काय आहे डिअर फ्रेंड्स? इनफॉर्मल आहे. आपण बॅच मध्ये शिकवलंय कॅन कधी वापरायचं, मे कधी वापरायचं, कुड कधी वापरायचं. परमिशन मागण्यासाठी सुद्धा आपण तीनही शब्द वापरू शकतोय, परंतु हे तीनही शब्द कसे वापरायचे हे मी तुम्हाला बॅच मध्ये शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आणि त्या यूज वरती एमपीएससीने एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत आणि ते पण प्रश्न आपण बॅच मध्ये घेतलेले आहेत. बघा नंतर पुढचा प्रश्न. द हाऊस वॉज लॉक्ड, द ओनर्स डॅश डॅश गॉन आउट. द ओनर्स डॅश डॅश गॉन आउट. मग आपण इथं गॉन हे आहे क्रियापदाचं तिसरं रूप. मग मी तुम्हाला काय सांगितलं, सगळ्याच मोडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर नेहमी क्रियापदाचं काय येतं? पहिलं रूप येतं. मग शुडच्या नंतर इथं V3 येणार आहे का? नाही. मग या ठिकाणी शुड येईल का? ही तर येणारच नाही. आता हॅव, आपल्याला या ठिकाणी काय वापरायचं आहे? हॅवच्या नंतर V3 असते, मस्ट हॅवच्या नंतर V3 वापरू शकतोय आणि ऑट टू हॅवच्या नंतर पण V3 वापरू शकतोय. परंतु वाक्याचा अर्थाचा विचार करून आपल्याला या ठिकाणी ठरवायचं. द हाऊस वॉज लॉक्ड म्हणजे लक्ष द्या, याचा अर्थ काय होतोय? द हाऊस वॉज लॉक्ड. मग या ठिकाणी याचा अर्थ काय होतं डिअर फ्रेंड्स? घर बंद होतं, म्हणजे घराला कुलूप होतं. द ओनर्स डॅश डॅश गॉन आउट म्हणजेच काय, जे घर मालक आहेत, जे घराचे मालक आहेत, तर ते बाहेर गेलेले असावेत. घराला लॉक होतं म्हटल्याच्या नंतर. मग या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, मग ह्या मस्ट हॅवचा अर्थ काय होतोय? मस्ट हॅवच्या नंतर जर V3 असेल तर त्याचा अर्थ काय होतो? तर मस्ट हॅव, लक्ष द्या, मस्ट हॅव प्लस V3 जर असेल तर त्याचा अर्थ होतो एखादी क्रिया झालेली असावीच, झालेली असायला पाहिजे. म्हणजे ते बाहेर गेलेले असायलाच पाहिजेत किंवा ते बाहेर गेलेले असलेच पाहिजेत. म्हणजे आपण मराठी बोलताना म्हणतो ना, ते बाहेर गेलेले असावेतच. घराला लॉक आहे म्हटल्यानंतर ते घर बाहेर गेलेले असले पाहिजेत. तर या अर्थाने आपण काय करतो डिअर फ्रेंड्स? मस्ट हॅव प्लस V3 वापरतात. काय वापरतात? मस्ट हॅव प्लस V3 म्हणजे एखादी क्रिया झालेली असलीच पाहिजे. शुड हॅव प्लस V3 चा अर्थ होतो, तर लक्ष द्या, मी इथे शब्द यांचा अर्थ लिहितो. कुड हॅव प्लस V3 एखादी क्रिया करू शकला असता, क्रिया करू शकला असता. क्रिया करू शकला असता या अर्थाने आपण यूज करतो.
शुड हॅव प्लस V3 क्रिया करायला पाहिजे होती, क्रिया करायला पाहिजे होती या अर्थाने आपण यूज करतो. वुड हॅव प्लस V3 क्रिया केली असती, क्रिया झाली असती. जे आपण काल्पनिक बोलतो ना, जर मला संधी मिळाली असती तर मी त्या संधीचं सोनं केलं असतं. जर मी पंतप्रधान असतो तर मी सर्वांच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये क्रेडिट केले असते. तर या ठिकाणी लक्ष द्या फ्रेंड्स, हे वुड हॅव प्लस V3 काल्पनिक बोलण्यासाठी क्रिया केली असती या अर्थाने. क्रिया केली असती, क्रिया झाली असती. मस्ट हॅव प्लस V3 क्रिया झालेली असावीच किंवा क्रिया केलेली असलीच पाहिजे, क्रिया केलेली असलीच पाहिजे, क्रिया केलेली असावीच म्हणा किंवा क्रिया झालेली असावीच या अर्थाने आपण यूज करतोय. आणि ऑट टू हॅव प्लस V3 म्हणजे या ठिकाणी हे पण क्रिया झालेली जे आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, जे ऑब्लिगेशन आपल्याला दाखवायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करतोय ऑट टू हॅव प्लस V3 म्हणजे हे पण या ठिकाणी अशाच प्रकारे आपण यूज करतोय. ऑट टू हॅव प्लस V3 क्रिया झालेली असावीच, परंतु ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी आपण यूज करतोय डिअर फ्रेंड्स. तर या ठिकाणी जे आहे तर मस्ट हॅव प्लस V3 येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यू ऑट म्हणजे ते बाहेर गेलेले असावेतच या अर्थाने आपण मस्ट हॅव प्लस V3 वापरतोय. चला ठीक आहे. नेक्स्ट आहे यू ऑट डॅश डॅश कॉन्ट्रॅक्टेड द पोलीस. ज्या वेळेस आपल्या डिअर फ्रेंड्स कॉन्ट्रॅक्टेड V3 वापरायचं ना, तर त्यावेळेस काय करायचं, यू ऑट टू हॅव आपण घेतलं होतं बघा अगोदर. ऑट सोबत काय करायचे, टू वापरायचे. ते टू जे आहे तर टू काय करायचं नाही, त्याच्यामध्ये अंतर टाकायचं नाही. ऑट टू हे सोबतच येणार, सोबतच एकदम यांचं जीवलग दोस्त नाही डिअर फ्रेंड्स. आउट सोबत टू येणार म्हणजे येणारच. तिथे V3 येऊ द्या, काही येऊ द्या, मग त्याच्या पुढे टाकायचं आपल्याला काय वापरायचं ते यू ऑट टू हॅव या ठिकाणी ऑट टू हॅव. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शोईंग स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. आता ऑब्लिगेशन म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या, खरं आता ऑब्लिगेशन सांगण्यासाठी आपण कर्तव्य जे आहे तर कर्तव्य सांगण्यासाठी आपण यूज करतो ऑट टू. परंतु दिलेल्या ऑप्शन पैकी जे स्ट्रॉंग ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी कुठला शब्द वापरला जातो तर तो आहे मस्ट. ही मस्ट अपोलोजाइज फॉर हिज मिस्टेक म्हणजे त्याने त्याच्या चुकीसाठी माफी मागायलाच पाहिजे. याला आपण म्हणतोय ऑब्लिगेशन म्हणजेच या ठिकाणी जे आहे तर याचा अर्थ होतोय त्याने त्याच्या चुकीसाठी माफी मागायलाच पाहिजे, ऑब्लिगेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मे. मे जे आहे तर मे हे आपण मे आय कम इन सर म्हणजे परमिशन मागण्यासाठी पण आपण वापरतो. आणि मे जे आहे तर मे हे विश म्हणजेच इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण वापरतो. काय म्हणतो आपण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, मे जे आहे तर मे हे आपण इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण यूज करतोय. तर या ठिकाणी लक्ष द्या, मग द मॉडल मे एक्सप्रेसेस या वाक्यामध्ये नेमकं मे काय एक्सप्रेस करतोय तर या ठिकाणी काय आहे, विश व्यक्त करताय. ठीक आहे. मग चॉईस म्हणजे या ठिकाणी आता चॉईस असणार का नाही, पर्पज हेतू आहे का नाही, परमिशन आहे का नाही. तर या वाक्यामध्ये मे गॉड ब्लेस यू म्हणजे या ठिकाणी ईश्वराची तुझ्यावरती कृपा असो किंवा कृपा हो या अर्थाने यूज केला आहे. म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स विश. त्याच्यानंतर नेक्स्ट ही इज एबल टू स्विम जे कॅन आहे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, कॅन जे वाक्य असतात तर कॅनचं वाक्य आपण काय करतो, एम इज आर प्लस एबल टू ने पण लिहू शकतो. एम इज आर प्लस एबल टू प्लस V1. कॅन म्हणजेच एम इज आर प्लस एबल टू प्लस V1 आणि एम इज आर प्लस एबल टू V1 म्हणजेच कॅन प्लस V1 वापरायचं. तर इथं इज एबल टू प्लस V1 आहे, मग इज एबल टू च्या ऐवजी काय वापरायचं, कॅन वापरायचं. आणि जर वॉज एबल टू असेल तर काय करायचं, कुड वापरायचं. कुड म्हणजेच वॉज वेअर प्लस एबल टू प्लस V1. ठीक आहे. आता लक्ष द्या, कुड कधी वापरायचं आणि वॉज एबल टू प्लस V1 कधी वापरायचं याच्यावरती सुद्धा डिअर फ्रेंड्स परीक्षेमध्ये एमपीएससी प्रश्न विचारला. मला असं वाटतं की एक्साइज PSI 2017चा जो पेपर झाला
या पेपरमध्ये आपल्याला 2 वाक्य दिले होते. एक वाक्य पुढचं होतं, एक वाक्य वॉज वेअर प्लस एबल टूचं वाक्य दिलं होतं. आणि त्यांनी प्रश्न असा विचारला होता की त्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. तर आपण बॅचमध्ये घेतलेलं आहे. बॅचमध्ये शिकवलं मी तुम्हाला की कुड कधी वापरायचं आणि वॉज एबल टू कधी वापरायचं. आता जो 2019चा सॉरी 2019 नाही सॉरी आता जो आपला आरोग्य विभागाचा जो पेपर झाला 2021 या वर्षामधला 2021 या वर्षामधला जो आरोग्य विभागाचा ग्रुप सी चा जो पेपर झाला, तर या ग्रुप सी च्या पेपरमध्ये सुद्धा एक वाक्य दिलं होतं आणि त्या वाक्यामध्ये मग कुड वापरायचं का एबल टू वापरायचं असा प्रश्न विचारला होता. आणि त्याच्यामध्ये मग लक्ष द्या, जरी कुडचं वाक्य आपण एबल टू ने जरी आपण लिहू शकत असलो तरी सुद्धा एबल टू कधी वापरायचंय, जर आपण एखादा व्यक्ती स्पेसिफिक टाइमला पर्टिक्युलर टाइमला जर एखादी क्रिया करू शकला तर त्यावेळेस काय करायचंय, एबल टू वापरायचं असतंय. हे आपण त्या ठिकाणी बॅच मध्ये पण घेतलं आहे. तर डिअर फ्रेंड्स, त्या पेपरमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला होता. हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे, माहित असायला पाहिजे. चला ठीक आहे, हे झालंय. तर नेक्स्ट आहे बघा, वन ऑट टू बी लॉयल टू वन्स प्रोफेशन. या ठिकाणी जे आहे तर ऑट टू काय इंडिकेट करताय. पुढच्या पेजवरती याचे ऑप्शन्स केले डिअर फ्रेंड्स, बघू आपण. हे आपलं जे बुक आहे तर डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी ऑट टू च आपल्या पुढच्या पेजवरती ऑप्शन आले होते. ऑट टू च वाक्य आहे, म्हणजे एक वाक्य दिलं होतं आणि त्या वाक्याचं आपल्याला काय करायला सांगितले, निगेटिव्ह करायला सांगितले. मग मी तुम्हाला काय सांगितलं डिअर फ्रेंड्स, ज्या वेळेस आपल्याला ऑट टू च निगेटिव्ह करायचं आहे, समजा या ठिकाणी मी छोटं लिहितो, ऑट टू गो. आता याचं मला काय करायचं, निगेटिव्ह फॉर्म करायचं. काय करायचं, निगेटिव्ह फॉर्म करायचं. मग याला निगेटिव्ह फॉर्म कसं करायचंय, तर लक्षात कधीही ठेवायचंय, मॉडल ऑब्जेक्ट व्हर्बला आपल्याला निगेटिव्ह करताना डायरेक्ट जो मेन शब्द आहे त्याच्यानंतर नॉट वापरायचं. म्हणजे ऑट नॉट टू गो. काय करायचंय, ऑट नॉट टू गो. त्या ठिकाणी असं करायचं. हे असं करायचं नाही डिअर फ्रेंड्स. तसं बघा, ऑट टू नॉट गो असं होत नाही. हे काय करायचं डिअर फ्रेंड्स, ऑट त्याच्यानंतर लगेच नॉट वापरायचं आणि त्याच्यानंतर टू गो करायचं. ऑट नॉट टू गो. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे तर डिअर फ्रेंड्स कोणतं आहे, ऑट नॉट टू. म्हणजे त्या ठिकाणी वाक्य दिलं होतं. म्हणजे सिंपल प्रश्न काय विचारलाय, ऑट टू चं निगेटिव्ह फॉर्म काय विचारलंय, ऑट टू चं निगेटिव्ह फॉर्म काय. ह्या ऑट टू ला निगेटिव्ह कसं करायचं, तर लक्षात काय ठेवायचंय, ऑट टू चं निगेटिव्ह फॉर्म जे आहे ते हे लक्षात ठेवायचंय. ऑट नॉट टू करायचं. काय करायचंय, ऑट नॉट टू. म्हणून या ठिकाणी उत्तर हे आहे. चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी यू डॅश डॅश कम इन. यू डॅश डॅश या ठिकाणी कम इन. तर यू वर मे आर नन ऑफ दिस. तर आता आपण यू मे कम इन म्हणजे परमिशन देण्यासाठी पण आपण मे वापरतो आणि परमिशन घेण्यासाठी पण वापरतोय. म्हणजे मे आय कम इन सर, येस यू मे कम इन. यू मे या ठिकाणी मे बरोबर येतं. यू वेअर कम इन नसतंय, यू आर कम इन नाही. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी आहे, येस हा रिपीट झालेला आहे. I was afraid that I asked him again. He dash dash refused. तर हे आपण घेतलं आहे. इथं पण पास्ट टेन्स आहे, इथं पण पास्ट टेन्स आहे. म्हणजे त्याच्यात इथं पण पास्ट टेन्स दाखवणारच मॉडल ऑब्जेक्ट व्हर्ब आला पाहिजे. कॅन हे प्रेझेंट दाखवतंय, मे प्रेझेंट दाखवतंय, विल फ्युचर दाखवतंय. तर पास्ट दाखवणार कोणतं आहे, मे सॉरी माइट. म्हणून या ठिकाणीचं उत्तर माइट. तर डिअर फ्रेंड्स बघा, आपण अशा प्रकारे जे मॉडल ऑब्जेक्ट व्हर्ब आहेत तर या टॉपिक वरती 1998 पासून 2017 पर्यंत डिपार्टमेंट PSIच्या जेवढ्या पण परीक्षा झाल्या यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले हे सगळे आपण घेतलेले आहेत. तर निश्चितच आपल्याला अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत या व्हिडिओचा निश्चितच फायदा होईल डिअर फ्रेंड्स. जे नियम वेगळे नियम वाटतात, जे नियम महत्वाचे आहेत तर ते नियम काय करायचं, वहीमध्ये लिहून घेत जा. फक्त ऐकत बसू नका. त्या ठिकाणी आपल्याला कुठला नियम महत्वाचा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आणखी काय होते माहितीये, आपण ऐकत असताना वाटते हा अरे यार हा नियम महत्वाचा आहे, मग आपण लक्षात राहील लक्षात माझ्या, आपण असं करतो आणि नंतर काय होतं, कालांतराने तो नियम विसरून जातो. त्यासाठी काय करायचा, जे नियम असतात तर ते नियम पण त्या संदर्भात ते नियम लिहून घेत जा. मी जरी एकदम डायरेक्ट सगळे नियम अगोदर जरी सांगत नसलो तरी पण प्रश्नासोबत किंवा प्रश्नाच्या रिलेटेड
संबंधित जो नियम असतोय तर तो नियम मी प्रत्येक टॉपिकचं ज्यावेळेस आपण अनालिसिस केलेलं आहे त्यावेळेस हे नियम सांगितलेले आहे. मग आता काय नियम कुठले बघा, कॅन असेल, शुड असेल, मे असेल आणि मस्ट असेल हे शब्द काय दाखवतात, प्रेझेंट दाखवतात. हा खूप महत्वाचा नियम आहे डिअर फ्रेंड्स. कुड असेल, माइट असेल, वुड असेल, यूज टू असेल, हॅड टू असेल किंवा हॅड असेल हे पास दाखवतोय. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चालतंय मग ठीक आहे, थांबू आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया. थँक्यू एव्हरीबडी.